नागपूर जिल्ह्यातील कन्हान या ठिकाणी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जय्यत प्रचार सभा होणार आहे आणि त्याच्यासाठी प्रशासन आणि पोलीस प्रशासनानेही जोरदार तयारी सुरू केलेली आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावला जाणार आहे। नागपूर कन्हान मार्गावर ब्रुक बॉन्ड कंपनीचा एक मोठा परिसर आहे। या ठिकाणी पूर्वी ब्रुक बॉन्ड कंपनीचा कारखाना होता। साधारणपणे 18 एकर असा विस्तारलेला हा परिसर आहे आणि याच ठिकाणी ही जी सभा आहे ती होणार आहे। उद्या संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी संबोधित करणार आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघासह शेजारचा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि नागपूर लोकसभा मतदारसंघ या 3 लोकसभा मतदारसंघासाठीची ही संयुक्त सभा असणार आहे। त्यामुळे या 18 एकराच्या क्षेत्रामध्ये मोठी तयारी केली जात आहे। आयोजक जे आहेत, महायुतीचे जे नेते आहेत, त्यांचा असा अंदाज आहे की लाखोंच्या संख्येने लोक जे आहेत ते या ठिकाणी या सभेमध्ये येतील। त्यामुळे पंतप्रधान उद्या या ठिकाणी काय बोलतात याकडे सगळ्यांचा लक्ष लागलेलाच आहे। मात्र संपूर्ण परिसर जो आहे तो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी आतापासूनच आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि विचारूनच या ठिकाणी लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे। आतमध्ये जे काही सभेच्या अनुषंगाने जी काही तयारी सुरू आहे त्यासाठी लागणारा जो साहित्य आहे त्याच्या वाहनांनाच सध्या या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे। कन्हान जो आहे तो नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघाचा क्षेत्र आहे। रामटेक जो आहे तो आधीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि यंदा शिवसेना दुभंगल्यानंतर भाजपनं रामटेक मतदारसंघ आपल्याकडे मागितलेला होता। मात्र जागा वाटपामध्ये रामटेक मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेकडेच राहिलेला आहे आणि कन्हान जो रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे या संपूर्ण परिसरामध्ये आधीपासूनच शिवसेनेला चांगला बळ मिळालेला आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेचे या रामटेकमधून असायचे आणि आता जेव्हा शिवसेना दुभंगलेली आहे तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीची महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवारासाठी कन्हानमध्ये सभा होत आहे। नक्कीच राजकीय दृष्टिकोनातून या ठिकाणातून महायुतीच्या उमेदवाराला, शिवसेनेच्या उमेदवाराला मोठं मतदान मिळावं यासाठीच कन्हानची निवड जी आहे ती राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आलेली आहे। सोबतच कन्हान जो आहे तो नागपूर जिल्हा आणि भंडारा जिल्हा यांच्या सीमेवर आहे। म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ, रामटेक लोकसभा मतदारसंघ आणि शेजारचा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ या तिन्ही लोकसभा मतदारसंघाच्या मध्ये हा कन्हानचा संपूर्ण परिसर येतो। त्यामुळे तिन्ही लोकसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने मतदार जे आहेत, नागरिक जे आहेत या सभेमध्ये येतील अशी अपेक्षा आणि त्याच दृष्टिकोनातून नियोजन करून रणनीतीच्या अनुसार कन्हानची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेली आहे। उद्या कन्हानमधील ब्रुक बॉन्ड कंपनीच्या परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 मतदारसंघातील मतदारांना, कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी जय्यत तयारी सुरू केलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, कन्हान, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।